तुझ्यात हरवले मी. भाग 34. लोक काहीतरी बोलणारच, कारण काहीतरी बोलणं, टीका करणं हेच काही लोकांचं काम असतं. ताईचे हे शब्द सायलीच्या मनात कायमचे कोरले गेले होते. रस्त्यावरून चालणाऱ्या हत्तीमागे कुत्री भुंकतातच, पण हत्ती कधीच थांबत नाही, हाच विचार मनात ठेवून सायली वसतिगृहाकडे निघाली. खोलीत पोहोचताच तिने पाहिलं की तिच्या 3 दिवसाच्या अनुपस्थितीत तिच्या पलंगावर इतर तिन्ही मुलींनी आपलं सामान पसरवून ठेवलं होतं. एकही शब्द न बोलता सायलीने ते सर्व सामान शांतपणे उचलून खाली ठेवलं आणि स्वतःच्या पलंगावर जाऊन बसली. संध्याकाळी त्या तिन्ही मुली परत आल्या. त्यांनी आधी सायलीकडे आणि मग खाली पडलेल्या आपल्या सामानाकडे पाहिलं. क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली, पण लगेचच त्यांना प्राचार्यांनी दिलेली कडक समज आणि सायलीच्या पालकांविषयी सांगितलेली माहिती आठवली. त्या कोणत्याही वादात पडल्या नाहीत. शांतपणे त्यांनी आपापलं सामान उचललं, जागेवर ठेवलं आणि आपल्या कामाला लागल्या. सायलीनेही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. क्षणभर तिच्या डोळ्यासमोर ते दिवस तरळून गेले, जेव्हा चौघी मिळून बाहेरून जेवण मागवायच्या, गप्पा मारायच्या आणि मनमोकळं हसायच्या. भूतकाळाला धरून बसलं तर भविष्य कधीच उभं राहत नाही, हे तिने आता स्वीकारलं होतं. दुसऱ्या दिवसापासून सायली पुन्हा कॉलेजला जाऊ लागली. प्रत्येकाच्या नजरेत तिच्याबद्दल कुतूहल, सहानुभूती किंवा भीती होती. पण तिने कोणाकडेही लक्ष दिलं नाही. तिच्यासाठी आता फक्त एकच ध्येय होतं, अभ्यास. सायली अभ्यासात अव्वल नव्हती, पण ती कायम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असे. बहुतेक वेळा तिचा 3रा किंवा 4था क्रमांक यायचा. तिची ही सातत्यपूर्ण कामगिरी पाहून काहींना आश्चर्य वाटायचं, तर काहींना तिचा हेवा सुद्धा वाटायचा. काही विद्यार्थी तिच्याशी सहानुभूतीपोटी बोलण्याचा प्रयत्न करत, पण सायली त्यांच्याशी केवळ अभ्यासापुरतच बोलायची. तिला कोणाची दया किंवा सहानुभूती नको होती. मात्र समोरच्याला दुखावलं जाऊ नये याची ती नेहमी काळजी घ्यायची. कारण कठोर होणं तिने शिकलं होतं, पण कठोर मनाची होणं तिने कधीच स्वीकारलं नव्हतं. तिने आणखी एक नियम स्वतःसाठी ठरवला. कॉलेजमध्ये यायचं, अभ्यास करायचा आणि शांतपणे परत जायचं. त्यामुळे ती कोणत्याही उपक्रमात सहभागी होत नसे. तिला ठाऊक होतं की लोकांमध्ये जितकं मिसळाल तितक्या नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. तरीही काही लोक तिला त्रास देण्याची संधी शोधतच असत. कधी तिची बॅग लपवली जायची, तर कधी ती बसत असलेली जागा मुद्दाम खराब केली जायची. पण आता सायलीने प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकून घेतलं होतं. पुढील काही वर्षात सायलीने स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. कॉलेजमध्ये कुणी तिचा अपमान करण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ती आता शांत बसत नव्हती. गरज पडली तर ती ठामपणे प्रत्युत्तर द्यायची. त्यामुळे हळूहळू संपूर्ण कॉलेजमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. लोक तिचा आदर करू लागले, तर काही जण तिच्यापासून दूर राहू लागले. प्राचार्यांनीही विद्यार्थ्याच्या पालकांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्यांच्या मुलांच्या वागणुकीची जाणीव करून दिली. त्यानंतर सायलीला त्रास देणारे बरेच जण मागे हटले. काहींनी तिच्याशी मैत्री करण्याचाही प्रयत्न केला, पण सायलीने आता कोणावरही सहज विश्वास ठेवायचा नाही असा निश्चय केला होता. विश्वास तुटला की माणूस फक्त सावध होत नाही, तर तो स्वतःभोवती एक अभेद्य भिंत उभी करतो. सायलीने आता आपल्या मनाभोवती अशीच एक भिंत उभारली होती. अशाच वातावरणात 5 वर्ष सरून गेली. या काळात कैलास काका अधूनमधून सायलीला भेटायला यायचे, मात्र सायली त्यांना कधीच कॉलेजमध्ये येऊ द्यायची नाही. ती बाहेरच त्यांची भेट घ्यायची, त्यांच्यासोबत जेवायची आणि पुन्हा हॉस्टेलवर परतायची. कॉलेजमधील तिच्या संघर्षाची कल्पनाही तिने त्यांना येऊ दिली नाही. कैलास काका मात्र प्रत्येक वेळी प्राचार्यांना भेटून तिच्या अभ्यासाची चौकशी करायचे. प्राचार्यही तिच्या गुणवत्तेचं कौतुक करत सर्व काही सुरळीत असल्याचं सांगायचे. काही दिवसांनी कैलास काकांनी सायलीला मोबाईल आणि सिम कार्ड घेऊन दिलं. सुरुवातीला तिने नकार दिला, पण त्यांच्या आग्रहाखातर तिने ते स्वीकारलं. मात्र तिला अजूनही हे माहिती नव्हतं की तिच्या शिक्षणाचा आणि इतर खर्चाचा मोठा भार कैलास काकाच शांतपणे उचलत होते. साधना काकूंची शेवटची इच्छा पूर्ण करणं हेच त्यांनी आपलं कर्तव्य मानलं होतं. पदवीच्या अंतिम वर्षात कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सायलीची निवड मुंबईतील एका नामांकित कंपनीत झाली. स्वतःच्या मेहनतीवर मिळालेल्या या यशामुळे ती मनापासून आनंदी झाली. पण नियतीने पुन्हा तिची परीक्षा घेतली. त्याच काळात आश्रमातील ताईंच्या निधनाची बातमी आली. सायली तातडीने नाशिकला पोहोचली आणि अश्रूंनी त्यांना अखेरचा निरोप दिला. आईची माया देणारी व्यक्तीही आज कायमची निघून गेली होती. सायलीला पुन्हा एकदा जाणवलं की आयुष्य तिला प्रत्येक वेळी उभं राहायला शिकवतं, पण आधार देणारे हात मात्र एक एक करून हिरावून घेतं. कामामुळे कैलास काका येऊ शकले नाहीत, पण त्यांनी फोनवर तिची विचारपूस केली. नोकरीबद्दल समजल्यावर त्यांनी मुंबईतच किंवा त्यांच्याजवळ राहण्याचा सल्ला दिला. मात्र सायलीने आपल्या निर्णयावर ठाम राहणं पसंत केलं. कैलास काकांनी कंपनीची सर्व माहिती स्वतः तपासली. सर्व काही सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी तिच्या निर्णयाला संमती दिली.
काही दिवसांनी निकार जाहीर झाला आणि सायली संपूर्ण वर्गात 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कॉलेजमधील अनेक विद्यार्थी आनंद साजरा करत होते, तर काही जण शांतपणे तिच्याकडे पाहत उभे होते. पण सायलीने कोणाकडेही लक्ष दिलं नाही. निकाल हातात घेत तिने कॉलेजचं गेट ओलांडलं आणि एकदाही मागे वळून पाहिलं नाही. काही जण कॉलेजमधून आठवणी घेऊन बाहेर पडतात. सायली मात्र अनुभव घेऊन निघाली होती. त्या अनुभवांनी तिचं मन कठोर केलं होतं, पण त्याच अनुभवांनी तिला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायलाही शिकवलं होतं. हे सगळे ऐकून आदित्य बराच वेळ निशब्द बसून राहिला. सायलीच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा म्हणजे संघर्षाची नवी कहाणी होती. तिच्या वेदनांसमोर त्याच्याकडे बोलण्यासाठी एकही शब्द उरला नव्हता. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला आणि सायली ही शांतपणे शून्यात नजर लावून बसली होती. सायलीकडून तिच्या आयुष्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आदित्यच्या मनात तिच्याबद्दल वेगळ्याच भावना निर्माण झाल्या. जी मुलगी नेहमी हसत खेळत, थट्टामस्करी करत, खाऊन पिऊन आनंदात राहायची आणि जिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता, ती आतून इतकी तुटलेली आहे हे पाहून आदित्यला धक्काच बसला. स्वतः पुरुष असूनही, आईवडिलांची नावे माहीत असून, स्वतःची ओळख असूनही तो स्वतःला अनाथ समजत होता आणि आपल्या नशिबाला दोष देत होता. पण दुसरीकडे सायलीकडे या सगळ्या गोष्टी केवळ नावापुरत्याच होत्या. बाकी सर्व काही तिच्या नशिबातच हरवून गेलं होतं. ज्या आई वडिलांनी तिला जन्म दिला त्यांनाही भविष्यात तीच आयुष्य कसं घडेल याची कल्पना नव्हती. पण इतक्या कठीण परिस्थितीतही तिने स्वतःला ज्या पद्धतीने सावरलं होतं ते खरंच कौतुकास्पद होतं. एवढ्या संकटावर मात करून तिने स्वतःची ओळख निर्माण केली होती. सायली नेहमी म्हणायची की मुलींमध्ये माणसाच्या डोळ्यात पाहून त्याचा स्वभाव ओळखण्याची 6वी इंद्रिय असते. पण कदाचित त्या काळी तिची ती 6वी इंद्रिय जागी नव्हती. नाहीतर कॉलेजमध्ये तिने आपल्या वेदना आणि दुःख चुकीच्या लोकांसमोर इतक्या सहजपणे मांडल्या नसत्या. सायलीने नाशिकमधील नोकरी सोडून पुण्यात का आली हे आदित्यला अजूनही माहिती नव्हतं. पण तिच्याबद्दल इतकं सगळं समजल्यानंतर तो हळूहळू तिच्याकडे आकर्षित होऊ लागला होता. तिच्याकडे पाहण्याची त्याची नजर बदलत होती. मात्र प्रत्येक वेळी तो स्वतःलाच आवरत असे आणि लगेच नजर दुसरीकडे वळवत असे. हे योग्य नाही, असं व्हायला नको, असं तो स्वतःलाच वारंवार समजवत होता. त्याच्या आयुष्यात आधीच एक मुलगी होती. ती सध्या त्याच्यापासून दूर असली तरी तिचा विश्वास तो कोणत्याही परिस्थितीत तोडू इच्छित नव्हता. म्हणूनच सायली समोरही तो स्वतःला आवरत होता. तिच्या डोळ्यात पाहणंही तो टाळत होता, कारण त्याला तिची मैत्री गमवायची नव्हती. आपली कहाणी सांगितल्यानंतर सायलीलाही खूप हलकं वाटत होतं. आता तिला आदित्यसोबतच्या मैत्रीवरचा विश्वास पुन्हा तुटेल अशी भीती उरली नव्हती आणि तो विश्वास तिला देणारा माणूस म्हणजे आदित्यच होता, ज्याचा स्वभाव तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. आदित्यसारखा मित्र मिळाल्याचा तिला मनापासून आनंद होता. यावेळी त्यांची मैत्री आणखी घट्ट होईल याची तिला खात्री वाटत होती. आदित्य देखील तिला तसंच जाणवू देत होता, कारण भविष्यात त्याचं खरं सत्य सायलीसमोर आलंच तर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तिने त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यावं, त्याची परिस्थिती समजून घ्यावी, तो इथे का आला होता आणि त्यामागचं खरं कारण काय होतं हे तिला कळावं, अशी त्याची इच्छा होती. दिवस पुढे सरकत होते आणि त्या दोघांचं नातं खऱ्या अर्थाने अधिक घट्ट होत होतं. हसणं, थट्टा मस्करी, एकत्र स्वयंपाक करणं, एकत्र जेवणं, काम करणं, चित्रपट पाहणं, वेगवेगळे खेळ खेळणं, एकमेकांना चिडवणं आणि त्रास देणं, हे सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं आणि दोघेही त्या सहवासात मनापासून आनंदी होते. 20 दिवसांनी, ठीक आहे अंश, मी माझ्या परीने तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण आदित्य फोनवर निराश आणि वैतागलेल्या आवाजात म्हणाला. समोरून अंश म्हणाला, लुक आदित्य, तू जे करत आहेस ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. तू तुझ्या जागी बरोबर आहेस. पण तुला असं वाटतं की जर तसं बाय अंशचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आदित्यने फोन कट केला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, डोळे मिटले आणि मान वर करून काही क्षण तसाच उभा राहिला. तो रस्त्याच्या कडेला आपली बाईक लावून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत होती. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याचे हिरवे डोळे किंचित लाल झाले होते. तो शांतपणे आकाशाकडे पाहत उभा होता. दुपार झाली होती. पावसाळा जवळ आल्यामुळे सूर्यप्रकाश फारसा नव्हता. हलके ढग आकाशात पसरले होते आणि वातावरणात पावसाची चाहूल स्पष्ट जाणवत होती. आदित्य ऑफिसच्या नावाखाली रोज कुठेतरी जात असे, पण आज काही कारणाने तो बाहेर गेला होता. अंशचा फोन आल्यावर त्याने बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली होती आणि दोघांचं बोलणं जवळपास 15 मिनिटे चाललं होतं. तो तिथेच उभा असताना अचानक मोठा आवाजाने गोंधळ झाला. तो दचकला आणि क्षणार्धात आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं. समोरचं दृश्य पाहून त्याचे डोळे विस्पारले. एखाद्याचा अपघात झाला होता. आजूबाजूचे लोक मोठ्याने ओरडत होते, धावत होते आणि काही जण गर्दी करून फक्त तमाशा पाहत उभे होते. आदित्यही धावत तिकडे गेला. गर्दी बाजूला सारत पुढे गेल्यावर त्याला 50च्या आसपासचा एक माणूस जमिनीवर पालथा पडलेला दिसला. त्याच्या डोक्याला फुटपाथवर जोरात मार लागला होता आणि डोक्यातून रक्त वाहत होतं. अपघात घडवणारी गाडी मात्र घटनास्थळावरून पडून गेली होती. आजूबाजूचे लोक फक्त एकच ओरडत होते, रुग्णवाहिका बोलवा, रुग्णवाहिका बोलवा. पण प्रत्यक्षात कोणीही रुग्णवाहिकेला फोन करत नव्हतं. आदित्य त्या जखमी व्यक्तीजवळ बसला. त्याने त्याला सावधपणे सरळ केलं आणि त्याच्या नाकाजवळ हात नेऊन श्वास तपासला. त्या व्यक्तीचा श्वास सुरू असल्याचं पाहून त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर तो उठला आणि गर्दीकडे पाहत मोठ्याने वरडला,
कोणीतरी लगेच रुग्णवाहिका बोलवा. काही लोक आवाज देत होते, पण कोणीही पुढाकार घेत नव्हतं. अपघात फार गंभीर वाटत असल्याने काही लोक तर तिथून निघूनही जाऊ लागले. रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली होती आणि गाड्यांचे हॉर्न सतत वाजत होते. हे सगळं पाहून आदित्यला खूप राग आला. त्याने पुन्हा एकदा मोठ्याने मदतीसाठी हाक मारली. यावेळी 2 माणसं पुढे आली. तेवढ्यात आदित्य रस्त्यावर येणारी एक रिक्षा थांबवण्यासाठी धावत गेला. रुग्णवाहिकेची वाट पाहण्यात वेळ घालवणं त्याला योग्य वाटत नव्हतं. पण रिक्षा चालकाला परिस्थिती समजताच तो या प्रकरणात अडकू नये म्हणून रिक्षाचा वेग वाढवून तिथून निघून गेला. रागाच्या भरात आदित्यने रिक्षेच्या मागच्या भागावर जोरात हात मारला. त्याने मागे ओढून पाहिलं, 3-4 रिक्षा सलग येत होत्या. आदित्यने सायलीला मेसेज पाठवला आणि मग मोबाईलमध्ये दुसरे काहीतरी पाहू लागला. तेवढ्यात त्याच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला. हॅलो यंग मॅन. आदित्यने वर पाहिले आणि आश्चर्याने त्याचे डोळे मोठे झाले. समोर डॉक्टर समीर उभे होते. काही दिवसांपूर्वी ताप आल्यावर तेच त्याच्या घरी उपचारासाठी आले होते. आदित्य लगेच हसत उभा राहिला. हॅलो डॉक्टर समीर, तुम्ही इथे? डॉक्टर समीर हसत म्हणाले, मी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये काम करतो, पण आठवड्यातून 2 दिवस दुपारी या हॉस्पिटलच्या ओपीडी मध्येही सेवा देतो. दोघे काही क्षण बोलले. मग डॉक्टरांनी विचारले, तुझी तब्येत पुन्हा बिघडली नाही ना? आदित्यने नकारार्थी मान हलवली आणि अपघातातून ते जखमी व्यक्तीला रुग्णालयात आणेपर्यंतची संपूर्ण घटना सांगितली. सगळे ऐकून डॉक्टर समीरच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. खूप मोठं काम केलंस. आजकाल प्रत्येक जण मदत करतोच असं नाही. त्यांनी आदित्यच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि जखमी व्यक्तीची विचारपूस केली. आदित्यने सांगितले की त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. हे ऐकून डॉक्टरांनाही समाधान वाटले. थोडा वेळ शांतता होती. अचानक डॉक्टरांना सायलीची आठवण झाली. सायली कशी आहे? ती ठीक आहे? डॉक्टर समीर हलकेच हसले. ती खूप धाडसी मुलगी आहे, पण तितकीच भावूकही. हे ऐकताच आदित्यच्या मनात सायलीचा संपूर्ण भूतकाळ तरळून गेला. आईवडिलांपासून दूरचं आयुष्य, सततचे विश्वासघात, एकटेपणाशी केलेला संघर्ष, हे सगळं सहन करूनही ती कधीच कोसळली नव्हती. काही माणसं बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण त्यांच्या मनात न सांगितलेल्या जखमा खोलवर दडलेल्या असतात. सायली त्यांच्यापैकी एक होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू खरं असलं तरी तिच्या डोळ्यांमधले दडलेले दुःख आदित्यने जवळून अनुभवलं होतं. सायलीचा विचार करताना आदित्यच्या चेहऱ्यावर नकळत चिंता उमटली. तेवढ्यात एक वॉर्ड बॉय डॉक्टरांना बोलवायला आला. तो गेल्यावर डॉक्टर समीर म्हणाले, ठीक आहे, मला आता निघायला हवं. आदित्य हसत त्यांच्या हातात हात देत म्हणाला, पुन्हा भेटू, छान वाटलं. डॉक्टर वळणार इतक्यात ते पुन्हा थांबले. अरे हो, मला एक गोष्ट आठवली. आदित्यने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. डॉक्टर समीर म्हणाले, जेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा सायलीला पाहून मला वाटत होतं की मी तिला आधी कुठेतरी पाहिलं आहे. त्यावेळी आठवत नव्हतं, पण काही दिवसांपूर्वी अचानक एक प्रसंग घडला आणि सगळं आठवलं. आदित्य आता पूर्ण लक्ष देऊन ऐकत होता. डॉक्टर समीर पुढे म्हणाले, साधारण 3.5 महिन्यांपूर्वी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये माझी एका मुलीशी धडक झाली होती. तिच्या हातातून फाईल खाली पडली. आम्ही दोघांनी मिळून ती उचलली. ती मुलगी दुसरी कोणी नसून सायली होती. हे ऐकून आदित्य पूर्णपणे स्तब्ध झाला. डॉक्टर पुढे सांगू लागले, त्या दिवशी ती खूप अस्वस्थ दिसत होती. मी तिला विचारलंही की काही मदत हवी का, पण ती फक्त एवढंच म्हणाली, आता काहीही करता येणार नाही. त्यानंतर ती निघून गेली. हे ऐकतात आदित्यच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. सायलीने त्याच्यापासून ही गोष्ट का लपवली? त्या दिवशी ती हॉस्पिटलमध्ये नेमकी कोणत्या कारणासाठी आली होती? तिच्या आयुष्यात अजून कोणतं असं सत्य होतं जे अजूनही अंधारात लपलेलं होतं? डॉक्टर समीर म्हणाले, बहुतेक म्हणूनच त्या दिवशी तिने मला ओळखलं नसेल आणि मी सुद्धा लगेच ओळखू शकलो नाही. ते हसले आणि आदित्यशी हस्तांदोलन करत म्हणाले, ठीक आहे, पुन्हा भेटू. डॉक्टर निघून गेले, पण त्यांच्या प्रत्येक शब्दाने आदित्यच्या मनात नव्या प्रश्नाचं वादळ उठलं होतं. डॉक्टर समीर निघून गेल्यानंतरही आदित्य तिथेच उभा राहून त्यांच्या बोलण्याचा विचार करत होता. तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा उघडला आणि काही लोक बाहेर आले. सर्वात शेवटी एक तरुणी बाहेर पडली. तिच्या चेहऱ्यावर मास्क होता. सैल जीन्स, मोठा टी शर्ट, खांद्यावर बॅग आणि हातात एक फाईल होती. ती इतरांप्रमाणे हॉस्पिटलच्या बाहेरच्या दिशेने चालत होती. मात्र आदित्यचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो अजूनही सायलीच्या विचारात हरवला होता. अचानक त्याला आठवलं, काही दिवसांपूर्वी सायलीने सांगितलं होतं की तिला चक्कर आल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली होती आणि तिच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचं निदान झालं होतं. क्षणभर त्याने सुटकेचा निश्वास सोडला. म्हणजे कदाचित ती याच कारणासाठी हॉस्पिटलमध्ये आली असेल, त्याने स्वतःशीच म्हटलं. पण लगेचच डॉक्टर समीरचे शब्द त्याच्या कानात घुमले. ती खूप अस्वस्थ होती आणि म्हणाली होती, आता काहीही करता येणार नाही. एका उत्तराने आदित्यची चिंता कमी झाली होती, पण दुसऱ्या क्षणी नव्या प्रश्नांनी त्याचं मन पुन्हा अस्वस्थ झालं. सायली अजूनही त्याच्यापासून काहीतरी मोठं सत्य लपवत आहे का, हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. तो विचारातच मागे सरकला आणि भिंतीला टेकून उभा राहिला. त्याचवेळी समोरून जाणाऱ्या त्या मास्क घातलेल्या मुलीची नजर आदित्यवर पडली. क्षणातच तिचे पाय थांबले. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात स्पष्ट भीती आणि धक्का दिसत होता. आदित्यला याची काहीच कल्पना नव्हती. तो अजूनही विचारात हरवलेला होता. जेव्हा त्याने सहज समोर पाहिलं तेव्हा ती मुलगी दचकली
आणि घाईघाईने मागे ओढून पुढे निघून गेली. आदित्यने तिच्याकडे पाहिलं, पण त्याचा विचार पूर्ण होण्याआधीच हॉस्पिटलमध्ये एका महिलेच्या रडण्याचा आवाज घुमला. सगळ्याच लक्ष त्या दिशेने गेलं. ती महिला आपल्या पतीबद्दल विचारात रडत होती. हवालदार तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण ती सतत रडतच होती. हे पाहून आदित्य तिच्याजवळ गेला. काकी, कृपया शांत व्हा. काका आता धोक्याबाहेर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खूप रक्त गेल्यामुळे ते बेशुद्ध आहेत. पण डॉक्टरांनी काळजीचं काहीही कारण नसल्याचं सांगितलं आहे. हे ऐकताच त्या महिलेचं रडणं थांबलं. ती आदित्यकडे पाहत म्हणाली, बाळा, तू कोण? आदित्य उत्तर देणार इतक्यात हवालदार म्हणाला, यांनीच तुमच्या पतीला वेळेत रुग्णालयात आणलं. क्षणात त्या महिलेच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. तिने हात जोडून आदित्यचे आभार मानण्याचा प्रयत्न केला, पण आदित्यने लगेच तिचे हात धरले. काकी, असं करू नका. मी फक्त माझं कर्तव्य केलं. तो तिला अलगद खुर्चीवर बसवू लागला. हवालदाराला त्याने पाणी आणण्याची खूण केली. हवालदार पाणी घेऊन आला. सुरुवातीला महिलेने नकार दिला, पण आदित्यने प्रेमाने आग्रह केल्यावर तिने थोडं पाणी पिलं. संकटाच्या वेळी माणसाची खरी ओळख समोर येते. स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून दुसऱ्याच्या वेदनेत धावून जाणं हीच आदित्यच्या स्वभावाची सर्वात मोठी ताकद होती. हे सगळं मात्र कुणाच्या तरी नजरेतून सुटलं नव्हतं. त्याच भिंतीमागे तीच मास्क घातलेली मुलगी लपून उभी होती. ती शांतपणे आदित्यकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती, गोंधळ आणि अस्वस्थता एकाच वेळी दिसत होती. तेवढ्यात इमर्जन्सी रूमचा दरवाजा उघडला. डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना आत बोलावलं. ती महिला, हवालदार आणि आदित्य डॉक्टरांकडे गेले. हे पाहताच त्या मुलीला संधी मिळाली. ती पटकन भिंती मागून बाहेर आली आणि कुणाचंही लक्ष न जाऊ देता हॉस्पिटलच्या बाहेर निघाली. बाहेर पडल्यावर तिने एकदा मागे वळून पाहिलं. आदित्य अजूनही डॉक्टरांचं बोलणं ऐकण्यात व्यस्त होता. तिने सुटकेचा निश्वास सोडला. समोर उभा असलेली रिक्षा थांबली आणि त्यात बसून ती निघून गेली. त्या अनोळखी मुलीची भीती पाहून एक गोष्ट स्पष्ट होत होती. ती आदित्यला ओळखत होती, पण आदित्य मात्र तिला अजिबात ओळखत नव्हता. या अचानक झालेल्या भेटीमागे कोणतं गूढ दडलं होतं, याचं उत्तर अजून मिळायचं होतं. खूप कमी दिवसाची आता ही कथा राहिलेली आहे आणि पुढे पूर्ण हा गुंता उलगडणार आहे, म्हणून पाहायला विसरू नका. आणि आजचा पार्ट आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.